नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शाही पनीर. ते पण अगदी सोप्या पद्धतीने. त्यासाठी आपल्याला मलाई, कुठलेही क्रीम, दूध याची अजिबात गरज नाही. आपण एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने तयार करू. इथे मी 1 पाव पनीर घेतलेलं आहे. त्याला मी असा ट्रायंगल शेपमध्ये कट केलेला आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कट करू शकता. एका पातेल्यात गरम पाणी केलं आहे. त्यात थोडंसं मीठ घालून हे पनीर आपण याच्यात टाकणार आहोत. कारण हे पनीर थोडं पाण्यात टाकल्याने सॉफ्ट होतं. त्यासाठी आपण याला पाण्यात घालूया. पाण्यात अगदी 5 मिनटं ठेवू आणि त्याला काढून घेऊ. पण काढताना एक काळजी घ्या की एकदम हलक्या हाताने किंवा एका चाळणीच्या साहाय्याने याला काढून घ्या. म्हणजे हे तुटणार नाही. कारण हे बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेले आहे. याला अलगद हाताने काढून घेऊ. आता आपण वळूया ग्रेव्हीकडे. ग्रेव्ही बनवायला लागणार आहे इथे 2 मीडियम आकाराचे कांदे, 2 टोमॅटो, 1 इंच आल्याचा तुकडा, 5-6 लसूण पाकळ्या आणि 2-4 बदाम. माझ्याकडे इथे काजू नसल्यामुळे मी इथे बदाम वापरत आहे. कढईत थोडंसं तेल तापवू. तेल अगदी थोडं घ्यायचं आहे, अगदी 2-3 चम्मच. त्यात थोडंसं जिरं टाकू. जिरं तडतडलं की आल्याचे काप, लसूण झालं की यात घालूया आपण बदाम. हे तेलात झालं की आपण यात ॲड करूया रफली चॉप केलेला कांदा. कांदा जास्त वापरायचा कारण ग्रेव्ही ही थोडीशी कांद्यानेच थिक येईल. कांदा आपण इथे परतून घेऊया. जोपर्यंत की कांदा गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपण कांद्याला परतून घेऊया. कांदा लवकर सॉफ्ट व्हावा यासाठी आपण याच्यात ॲड करणार आहोत थोडंसं मीठ. अगदी थोडंच घालणार आहोत. मीठ ॲड केल्याने कांदा लवकर मऊ पडतो. हे बघू शकता तुम्ही इथे कांद्याचा कलर कसं चेंज झालेला आहे. आणखी 2 मिनटं आपण कांदा असाच होऊ देऊ तेलात. दूध, क्रीम हे आपल्याकडे प्रत्येक वेळी अवेलेबल नसतं. त्यामुळे मी आज इथे तुम्हाला एक अगदी सोप्या साध्या पद्धतीने शाही तयार करून दाखवणार आहे. इथे मी आता टोमॅटो ॲड करते. कांदे थोडेसे लाल झाले. आता याच्यात टोमॅटो ॲड करू. टोमॅटोला पण चांगलं होऊ देऊया. जोपर्यंत की ते सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण याला शिजवून घेऊया. या प्रकारे एकदा पनीरची भाजी नक्की बनवून बघा. मला खात्री आहे की तुम्हा सगळ्यांना पण ही रेसिपी खूप आवडेल. कांदे आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे झाले की आपण आता गॅस बंद करून हे मिश्रण थोडं थंड होऊ देऊ. थंड झालं की आपण याला मिक्सरमधून वाटून घेऊ. याचा आपल्याला एक स्मूथ असा पेस्ट तयार करायचा आहे. जसा की शाही पनीरचा असतो तसा एक स्मूथ पेस्ट तयार करू. हे बघा इथे स्मूथ असा पेस्ट तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता एक क्रीमी टेक्स्चरचं असं हे पेस्ट तयार झालेलं आहे. कढईत आणखी थोडं तेल घेऊ. तेल तापलं की त्यात आपण हा मसाला ॲड करणार आहोत. मसाल्याला चांगलं परतून घेऊ जोपर्यंत की मसाल्याला तेल सुटत नाही. इथे बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता याच्यात आपण काही बेसिक मसाले ॲड करूया. जसं की हळद पावडर, धने जिरे पूड, अर्धा चम्मच गरम मसाला. यानंतर घालूया लाल तिखट, जे की मी इथे काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे. याने कलर खूप चांगला येतो. आता ॲड करूया आपण थोडंसं आमचूर पावडर. यामुळे एक आंबट गोड चव येते. चवीपुरतं मीठ, चिमूटभर साखर. साखरेमुळे बॅलन्स होत आहे सगळे मसाले. आता याला आपण शिजवून घेऊया. शिजवून झाले मसाले की आपण यात आता ॲड करूया पनीर. पण पनीर एकदम अलगद हाताने टाकूया नाहीतर हे तुटायची शक्यता असतात. इथे बघू शकता मी पनीर ॲड करते. पनीर ॲड केलं की याला हलक्या हाताने चालवून घेऊया. हे बघा पनीर एकदम अलगद हाताने मिक्स करू आणि याला एक वाफ येतपर्यंत शिजवून घेऊ. म्हणजे की मसाल्यांचं कोटिंग व्यवस्थित पनीरवर बसेल.
पनीर आपण गरम पाण्यात टाकलेला होता, त्यामुळे तो खाताना चिवी लागणार नाही, नाहीतर चिवी लागतो तो थोडा पनीर. हे बघा पनीर कसं छान झालेलं आहे. आता आपण यात हवं तेवढं पाणी टाकूया. शक्यतो पाणी थोडं कमीच वापरा, कारण शाही पनीरची ग्रेव्ही ही थोडी थिक असते, त्यामुळे पाणी थोडंच वापरा. इथे मी मिक्सीच्या भांड्यात टाकलेलं पाणी वापरते, कारण त्यात थोडा मसाला शिल्लक होता. आता पाणी ॲड करू, अलगद चालवून घेऊ आणि एक उकळी येऊ देऊ. एक उकळी आली की आपली पनीरची भाजी रेडी आहे. बघा किती सुरेख कलर आलेला आहे. या ट्रिकनी भाजी झटपट बनते आणि खायला पण कुठेच शाही पनीरपेक्षा कमी लागत नाही. आता आपण यात वरून घालूया क्रश केलेली कस्तुरी मेथी. हे बघा, आणि आता आपण ही भाजी सर्व करूया. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.